रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसोबतच त्यांच्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी मुंबई रेल्वे पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले। जानेवारी 2026 ते 30 जून 2026 या 6 महिन्यांच्या कालावधीत चोरीला गेलेले तब्बल 1665 मोबाईल फोन पोलिसांनी शोधून काढलेत। या मोबाईलची एकूण किंमत 2,49,75,00,000 रुपये इतकी आहे। मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाकडून राबवण्यात आलेल्या या मोहिमेत रेल्वे पोलीस ठाणे, गुन्हे शाखा आणि सायबर सेलने संयुक्तपणे काम केले। चोरीला गेलेले आणि गहाळ झालेले मोबाईल शोधून ते संबंधित प्रवाशांना परत करण्यात आले। घाटकोपर येथील लोहमार्ग पोलीस मुख्यालयातील नवरंग सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागरिकांना त्यांचे मोबाईल परत देण्यात आले। मोबाईल परत मिळाल्याने अनेक प्रवाशांच्या चेहऱ्यावर समाधानाचा भाव पाहायला मिळाले। लोहमार्ग पोलीस आयुक्त एम राकेश कलासागर यांनी सांगितलं की रेल्वे प्रवाशांची सुरक्षा आणि त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण ही मुंबई रेल्वे पोलिसांची सर्वोच्च प्राथमिकता आहे। तंत्रज्ञानाचा वापर आणि पोलिसांच्या समन्वयातून भविष्यातही अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। यावर आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी रेल्वे लोहमार्ग पोलीस आयुक्त यांच्याशी खास बातचीत केली आहे, पाहूयात। माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता की हा कुठला मोबाईलचा शोरूम नाही आहे, हा आहे पोलीस आयुक्तालय लोहमार्ग। ह्या इकडे आपण पाहू शकतो की 1600च्या आसपास जे मोबाईल आहेत ते 6 महिन्यामध्ये ताब्यात घेऊन जे लोक आहेत त्यांच्या हातात देण्यात आलेले आहे। माझ्याबरोबर स्वतः पोलीस आयुक्त इकडचे राकेश कलासागर जे आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊया हा प्रकार किती मोबाईल टोटल हातात आहेत आणि त्याची काय कॉस्ट आहे। सर, एवढे मोबाईल्स काय सांगाल सर? नाही, आम्ही रेल्वे पोलीसतर्फे आता रिसेंटली ड्राईव्ह घेतलेला आहे। तो जेवढा मोबाईल रिकवर करायची आहे, चोरी झालेला आहे, तर त्या अनुषंगाने आम्ही ड्राईव्ह घेऊन टीम्स पाठवून तो जास्तीत जास्त मोबाईल रिकवर करण्यासाठी हे केलं। तर जवळपास आता 1665 फोन्स आम्ही रिकवर केलेला आहे। इथं क्लोज टू 800 फोन्स इथं आम्ही डिस्प्ले केलेला आहे आणि काही फिर्यादीला बोलावून त्याला आम्ही परत करत आहे। 200 करोडच्या आसपास टोटल मोबाईलची किंमत आहे आणि जे मोबाईल धारक आहेत त्यांनी कशा प्रकारे प्रिकॉशन्स घेतली पाहिजे? हाँ, येस, ते 1665 फोन आहे। ते क्लोज टू 2.5 करोड का प्रॉपर्टी वैल्यूबल मुद्देमाल। येस, चोरी आम्ही जसं थोडा हे केलं, स्टडी केला, तो जास्तीत जास्त टर्मिनल स्टेशन्समध्ये ज्या गर्दीचा फायदा घेऊन ते चोरी होत आहे। तो म्हणून आम्ही सर्वांना आवाहन करत आहे की आपण ट्रॅव्हल करताना बेसिक प्रिकॉशन घ्यायला पाहिजे। एस्पेशली ट्रेन उतरताना, चढताना प्रिकॉशन घ्यायला पाहिजे। जेव्हा आपण चार्जिंग लावतो ट्रेनमध्ये किंवा स्टेशनमध्ये तेव्हा आपलं लक्ष असलं पाहिजे। तो ते आणि कधी चोरी झाली इमिडिएटला 1512ला आपण हेल्पलाईनवर कॉल केला तर मी तात्काळ त्याच्यावर दखल घेऊन कारवाई करतो। सर, ज्या प्रकारे रेल्वेमध्ये ज्या घटना होत आहेत, काय उपाययोजना तुमच्याकडून चालू आहेत सर? जसे की रेल्वेमध्ये जे घटना होत आहेत जसे आपण पाहिलं की malaad असो किंवा बाकीचं आता कल्याणमध्ये जे अपघात होत आहेत, म्हणजे चाकू आणि हल्ले होत आहेत, त्याच्याबद्दल काय सांगत? येस, ये दोन जे घटना घडल्या ते व्हेरी अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट आहे। तर या अनुषंगाने आम्ही पब्लिकलाही आवाहन करू इच्छितो की पब्लिक जे कोणी कामगार वर्ग आहे किंवा ट्रॅव्हल करत आहे तो ते टूल्स त्याच्यासोबत ते कॅरी करू नये आणि आम्ही याच्या अनुषंगाने एक इंटेन्सिव्ह चेकिंग आम्ही सुरू केलेला आहे। तो रँडम चेकिंग, बॅग चेकिंग, प्रत्येक स्टेशनमध्ये आम्ही एक ऑफिसर 5 स्टाफ ठेवलेला आहे। तो कंटिन्युअसली आम्ही चेकिंग करून हे रिमूव्ह काढणार आहे। आणि दुसरी गोष्ट पब्लिकला अपील करणार आहे की आपण हे सर्व जे काही टूल्स आहे ते आपण कॅरी करू नये म्हणून आम्ही आवाहन करणार आहे। आणि वन लास्ट थिंग, असं काही घटना घडला तो पब्लिक पॅनिक होऊ नये की कधी पण असा घटना घडला तो कधी पण असा एक सस्पिशियस पर्सन दिसला, असं तुम्ही इन्सिक्युअर फील वाटला, तो 1512 हेल्पलाईनमध्ये कॉल करायला पाहिजे आणि आमचे स्टाफ येऊन त्याला मदत करणार। हे होते पोलीस आयुक्त लोहमार्गचे कॅमेरामॅन दत्ता प्रसाद सर, किरण जाधव, आवाज इंडिया।